अब की बार गाव तिथे उमेदवार अशी घोषणा मराठा समाजाने दिली आहे आणि त्या दृष्टीने आता मराठा समाजाने आक्रमक आंदोलन सुरू केलंय। मराठा समाजाने आता गावागावात येणाऱ्या नेत्यांना विरोध करायला सुरुवात केली आहे। दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी संवाद दौरा सुरू केलाय। धाराशिव पासून मनोज जरांगेंच्या या दौऱ्याला सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता मराठा समाजाने एक नवं आंदोलन सुरू केलंय का अशी ही चर्चा सुरू आहे। तर जरांगे पाटलांनी काय म्हटलंय आणि त्यावर विरोधक आणि सरकारच्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण बघूया। आता तुम्ही आता 34 झालेत म्हणलं आणखी लय लांब राहिली नाही का? एका याच्यातून 50-50 हजार फॉर्म व्हायचे, कुठं निवडणूक घेतो मग टाक गोदावरी बॅलेट पेपर आणि घरातून एक राहिल्यावर तुम्ही काय करणार आहे? तेवढी ऐपत असेल लोकांकडं, नाही तर काढतील कर्ज उचली घेऊ पोरांच्या न्यायासाठी, काही करतील जातील ते। घरागणीस एक भरल्यावर तर एका जिल्ह्यातच 70,000 फॉर्म व्हायला लागले। ते ईव्हीएममुळे लवकर निकाल लागत होता, आता ह्याचा तर बरंच उशीर होईल। आता फॉर्म तर भरायला लागते ना आधी त्यांना, ते नंतरचा इशा राहिला। बरोबर, मताच्या निवडणुकीवर आणि मतावर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय आणि घेऊन लोकांना फसवण्याचे अनेक उद्योग यापूर्वीही या सरकारने केलेले आहेत। जर हा असा निर्णय मराठा समाजाने घेतला असेल तर आमची मराठा समाजाला विनंती असणार आहे, तुम्ही अशा पद्धतीनं उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्यासाठी आडवा येतो आहे त्याला आडवा करण्यासाठी मतदान करा। एक प्रकारची हाईप केलेला विषय होतो। आता मराठा समाज पूर्णतः सरकारच्या आरक्षणाबरोबर आहे, फक्त आता मी म्हणजे मराठा समाज असा काही लोक भ्रम झालेला आहे। मी सांगेल ते ऐकलं सरकारने ऐकलं पाहिजे, मी सांगेल ते मराठा समाजाने मान्य केलं पाहिजे, असं नाही चालणार। दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर एक गंभीर आरोप केला आणि त्यावर भुजबळांनी प्रत्युत्तर देत त्यांना डिवचलेलं आहे। तसा डाव रचलाय, तसा दिसतोय अंदाज की त्यांच्या कार्यकर्त्याकडून माझ्यावर हल्ला घडून आणण्याच्या तयारीत, म्हणूनच मी बाहेर पडलो। कोणता कार्यकर्ता येतो ना त्यांचा हल्ला करायला ते बघतो, कारण हे जर खोटं असेल तर ह्यो प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरलाच करायचा होता। महिलाच्या आडून लपून इकडं आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय, महिलांचा आदर केला पाहिजे आणि इकडं महिला पाठीका मग काय करायचं तर याच्यावरती हल्ला घडून आणा एखादा। चाललोय मी आजपासून बाहेर। तुमचे कार्यकर्ते कुठं अडवायचं सांगितलं ना तुम्ही, त्यांना हल्ला करायचा सांगितलं ना माझ्यावरती, बघतो मी पण कोण त्याचा घात करेल काय तुम्ही त्याचं घेऊन बसला। तो एका क्षणाला हॉस्पिटलमध्ये असतो, परत तिकडं अंतर्वाली सराटीला धावतो, परत म्हणतो मी हे करीन, परत म्हणतो माझ्या छातीत कळ, परत चालला हॉस्पिटल। काय त्याचं घेऊन बसलेलं आहे काय? तर झालं आता त्याचं सगळं ते नाटक जे आहे हे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे, सर्व समाजाच्या लक्षात आलेलं आहे आणि सर्व जे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या लक्षात आलेलं आहे। प्रसिद्धीची सुद्धा एक नशा चढते आणि ती कधीच तेवढी प्रसिद्धी न पाहिलेल्या लोकांना ती अधिक चढते। आणि जरांगे पाटलांच्या आणखीन एका विधानाची चर्चा होते। त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे। ते म्हणतात देवेंद्र फडणवीस हे आत्याच्या भूमिकेत आहेत, तरुणांवर केस करण्यासाठी ते पोलिसांचे कान फुंकतात असा आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे। धाराशिव म्हणजे भूम आणि वांगी सोलापूर, त्यानंतर उद्या सोलापूरच्या मूळ वैराळमध्ये आणि शेतफळ झाल्याच्या नंतर मी पुन्हा 4 तारखेलाच नांदेडला एक लग्न आणि तिथं पण बैठक टाकलेली। त्याच्यानंतर पुन्हा 5ला बीडच्या तांदळा गावात फडणवीस साहेबांच्या मनात मराठ्यांविषयी द्वेष भरायला आत्ता बाहेर निघाला। चेहरा मराठ्यांना दिसत होता चांगला, परंतु ज्यावेळेस आपल्याकडून काही बोलण्यात गेलं त्यावेळेस समोरून पोटातलं बाहेर निघालं मराठ्यांविषयीचा द्वेष, आणि ते काढणं गरजेचं होतं आणि त्यांनी आता बोर्ड काढायला चालू केले।